घायवळवरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शिफारस केली असली तरी सीपींनी शस्त्र परवाना दिला नाही। निलेश घायवळ प्रकरणामध्ये पोलीस आयुक्तांशी बोललोय। अजित पवारांचं वक्तव्य, तर दबाव कोणाचा होता, चौकशी होईल। अजित पवारांचं वक्तव्य, गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीची शिफारस मी केली नाही। मी खुर्चीवर बसल्यापासून एकाही गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीची शिफारस केली नाही। योगेश कदम यांचं स्पष्टीकरण। सचिन घायवळला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना दिलाच नाही। शस्त्र परवान्याची फाईल आयुक्त कार्यालयामध्ये पडून योगेश कदमांचा आदेश पुणे पोलिसांनी पाळला नाही। सूत्रांची माहिती। घायवळ मोहोळांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का? मुरलीधर मोहोळ पुण्याचं प्रतिनिधित्व करतात। मंत्र्यांनी, लोकप्रतिनिधींनी अशी प्रश्नांची उत्तरं देणं टाळू नये। घायवळच्या प्रश्नावरून मोहोळ यांनी काढता पाय घेतल्यानंतर राऊतांचा निशाणा। चंद्रकांत पाटील धुतल्या तांदळासारखे आहेत का? त्यांनी निवडणुकीमध्ये गुन्हेगार वापरले। भाजपच्या लोकांनी माझ्यावर बोलण्यापेक्षा गुन्हेगारीवर बोलावं। धंगेकरांचा भाजपवर निशाणा। वरिष्ठांकडे कुणी माझी तक्रार केल्यास उत्तर द्यायला सक्षम। भाजपच्या नेत्यांना पुणेकरांना उत्तर देता येत नाहीत। पत्रकार परिषदेमधून पळून जातात। रवींद्र धंगेकरांचा पुण्यातल्या भाजप नेत्यांवर निशाणा। विधिमंडळामधल्या मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्तींना दबाव आणल्याचं रामदास कदम बोलले। राम शिंदेंसोबत निलेश घायवळचा संबंध जगजाहीर। रोहित पवारांचं वक्तव्य, तर या प्रकरणी चौकशी करण्याची गरज। रोहित पवारांची मागणी। तुर्तास निलेश घायवळ विषयावर बोलणार नाही। 2 दिवसांमध्ये परदेशातून मुंबईमध्ये पोहोचल्यावर भूमिका स्पष्ट करणार। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची प्रतिक्रिया। काही लोकांनी सचिन घायवळ सोबतचा फोटो पाठवला। फोटो पाहून व्यायाम करून वजन कमी करावं लागेल एवढंच वाटतं। रोहित पवारांचं मिश्किल उत्तर। दरम्यान काल नवनाथ बन यांनी रोहित पवार आणि सचिन घायवळचे एकत्रित फोटो दाखवले।